सर्वात आधी मी घराची तयारी सुरू केली. सुंदर रांगोळी काढली, पूजा साहित्य तयार केलं. मी पण नटून-खटून साडी घातली आणि घरात प्रसन्न वातावरण तयार केलं. आणि तयारी करत असताना अचानक माझ्या सासूबाईंकडे नजर गेली आणि त्या आरशासमोर उभं राहून ना अगदी उत्साहाने त्या तयार होत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, थोडी पावडर आणि डोळ्यांमध्ये आनंद. त्यांना असं आनंदानं तयार होताना पाहून ना मला खूप आनंद झाला. मग मी दोघींसाठी आणलेल्या एकसारख्या सुंदर साड्या त्यांना घालायलाही दिल्या आणि नंतर ताटातही सजवल्या. दोघीही तयार होऊन आल्या आणि खरंच त्या क्षणी माझी आई आणि माझी सासूबाई खूपच सुंदर दिसत होत्या. त्यानंतर आला तो भावनिक क्षण. मी सर्वात आधी माझ्या आईला बसवलं, तिच्या पायांवर प्रेमाने पाणी घातलं आणि तिचे पाय धुतले. त्या पायांनी ना माझ्यासाठी आयुष्यभर किती धावपळ केली असेल ना, किती कष्ट घेतले असतील याचा विचार करताच माझं मन भरून आलं. मग मी तिची ओटी भरली, तिच्या केसात सुंदर गजरा माळला आणि तिचा आशीर्वाद घेतला. त्या क्षणी मी तिच्या गळ्यात पडले आणि खरंच आईची मिठी म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित जागा असते. यानंतर ना माझ्या सासूबाईंकडे गेले मी त्यांची ओटी भरण्यासाठी. त्यांचे पाय धुताना माझं लक्ष त्यांच्या पायांकडे गेले. माझ्या आईच्या पायात ना कोल्हापुरी साजे, मासोळी, पैंजण, गेंदन फूल वगैरे सुंदर दागिने. पण ना माझ्या सासूबाईंच्या पायात फक्त जोडवे होते, कारण गावाकडे शेतामध्ये काम असतात तर त्या घालत नाही आणि त्या भागामध्ये पद्धत पण नाही आहे. तर तो क्षण ना माझ्या मनाला जरा स्पर्शच करून गेला. माझ्या मनात लगेच एक विचार आला, आजचा दिवस ना मी दोघींसाठी करते तर दोघींसाठी सारखाच खास असायला हवा. मग मी माझ्या पायातील पैंजण काढले आणि माझ्याकडचा सगळा कोल्हापुरी साज, मासोळी वगैरे जे काही दागिने असतील ते प्रेमाने मी माझ्या सासूबाईंच्या पायात घातले. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आणि डोळ्यांमधला आनंद मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर मी त्यांचीही ओटी भरली, गजरा माळला आणि त्यांच्या गळ्यात पडून आशीर्वाद घेतला. त्या क्षणी मला जाणवलं, आई जन्म देते पण सासू दुसऱ्या घरात मुलीसारखं जपते. माझ्यासाठी दोघींचं स्थान सारखंच आहे. आणि मग मला आजच्या दिवसातील खूप सुंदर क्षणांची आठवण मला मिळाली. मुलगी लग्नानंतर एक घर सोडते पण तिला दुसरं घर आणि आणखीन एक आई वडिलांचं प्रेम मिळतं. या चारही व्यक्तींचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असंच कायम राहू दे, हीच देवांकडे प्रार्थना. आणि मग शेवटी आला तो माझ्यासाठीचा एकदम खास क्षण. तर माझे दोन्ही आई वडील हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी ह्या चौघांनी माझ्यासमोर उभे राहिले, म्हणजे माझ्या मागे उभे राहिले, माझ्या कॅमेऱ्याला माझ्या व्लॉगमध्ये बाय म्हणाले आणि मग मी सगळ्यांच्या पाया पडले. यांनी चौघांनी ना माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. आणि हे आई वडील माझे दोन्ही आई वडील यांच्या प्रेमाने मी खूप श्रीमंत झाले. जर ना आपण ना म्हणजे खूप मुलींनी मी बघितलं आहे की फक्त आईचीच ओटी भरली आहे, तर मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला की मी माझ्या आयुष्यातील 2 आईंची ओटी भरली आणि मी खूप प्रेमाने अशी ओथंबून गेले. आणि हे सगळं जे घडलं ना त्यामुळे मला खूप श्रीमंत समजते. तर ना आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि आयुष्यभर लक्षात राहणार होता. सकाळपासूनच माझ्या मनात ही वेगळी उत्सुकता होती, कारण मी आज माझ्या आईची आणि सासूबाईंची दोघींची ओटी भरली होती. जर तुम्हालाही तुमच्या आई वडील आणि सासू सासरे खास वाटत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.